हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आता सकाळी सकाळी नाश्त्याला फ्रेंच फ्राईज कोण खातं, पण माझ्या लेकाचे मात्र वेगळेच डिमांड्स असतात. त्याला नाश्त्याला फ्रेंच फ्राईज दिले आणि आम्ही दोघांनी ग्रीन टी घेतली. ग्रीन टी पिताना पण त्याला ना आमच्यामधली ग्रीन टी पाहिजेलच असती. त्याला अजिबात विश्वास नसतो की हे चांगलं नाही लागत आहे. त्याचा विश्वास बसत नाही म्हणून आम्ही त्याला ग्रीन टी दिली होती. आणि आज मला ना डायनिंग टेबलचा एरिया व्यवस्थित करायचा होता, कारण 2-3 वेळेस मी टेबल क्लॉथ आणले होते, कायरोनी फाडून टाकले. त्यामुळे मी असं ठरवलं की आता बेडशीटच हतरावी त्याच्यावर. काल मला एक छान टेबल क्लॉथसारखीच बेडशीट मिळाली, अशी फुलांची डिझाईन होती. मग माझ्या डोक्यात विचार आला की आपण हीच बेडशीट टेबलवर टाकूयात, छान दिसेल. कारण खूप घाण होऊन जातो तो क्लॉथ पण. तर मग आज मी म्हटलं बाकीचं थोडंफार आवरून घेऊ आणि त्यानंतर डायनिंग टेबल मस्त क्लीन करून घेऊयात. त्या अगोदर त्याच्यावरचे सगळा जो काही पसारा होता ते सगळं आवरून घेतला, कारण ना त्याच्यावर आम्ही जेवायला कमी बसतो पण सामान मात्र जास्त ठेवत असतो. मला माहिती आहे की जास्त दिवस तर ती जागा स्वच्छ राहणार नाही आहे, पसारा जास्त दिवस तर टिकणार नाही आहे तिकडे, पण तरी माझ्या मनासाठी मला ते आज स्वच्छ करायचं होतं. आणि आपलं तसंच असतं, आपल्याला माहीत असतं एखादी गोष्ट आपण जास्त वेळापर्यंत ती स्वच्छ राहणार नाही किंवा चांगली राहणार नाही, पण तरी आपण मन लावून ती गोष्ट करतो. तसंच मी पण आज टेबलवरचा अगोदरचा क्लॉथ काढला, टेबलला स्वच्छ कॉलिननी पुसून घेतलं, व्यवस्थित क्लीन करून घेतलं, कारण काचेचा टेबल आहे त्यामुळे पॅचेस पडले होते. आणि मी काम करत होते म्हणून कायराला पण थोडाफार हातभार लावायचा होता. त्याचा हात लावल्याशिवाय आमचं कोणतंच काम पूर्ण होत नाही, त्यामुळे त्यालाही मी थोडंसं क्लीन करून दिलं. त्यानंतर मी त्याच्यावर बेडशीट हातरली. बघा किती सुंदर दिसते, असं वाटतच नाही आहे म्हणजे बेडशीट, असं वाटते टेबल क्लॉथच आहे. छान दिसत होतं. आणि त्यानंतर जे पेंटिंग्स होते, वॉल पेंटिंग, ते वगैरे स्वच्छ पुसून घेतले आणि खूप सुंदर दिसत होतं. फायनल लुक असा काही दिसत होता डायनिंग टेबलचा. त्यानंतर मी बसून नाश्ता केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.